हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2025 इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला आता भरायचा आहे. आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म पहिल्या स्टेपपासून तर एकदम शेवटच्या स्टेपपर्यंत कसा भरायचा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, रजिस्ट्रेशन करणे हे तुम्हाला आता खूप गरजेचं आहे जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन करायची असेल तर. आणि हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना एवढ्या इम्पॉर्टंट ह्या स्टेप्स आहेत, कारण की यामध्ये तुम्हाला आता मिस्टेक करायची नाही आहे. कारण की यामध्ये जर तुम्ही मिस्टेक केली तर ठीक आहे, तुम्ही दुरुस्त करू शकता, तुम्हाला काही वेळ मिळतो. बट इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला यामध्ये मिस्टेक नाही करायची. जर तुम्ही यामध्ये मिस्टेक केली तर तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित पद्धतशीर एक एक स्टेप समजून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही मिस्टेक होणार नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही इथं पार्टिसिपेट कराल. कारण की हा फॉर्मवरतीच तुमचा बेस आहे आणि ही तुमची पहिली स्टेप आहे तुमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी. तर आपण कम्प्लिटली पाहणार आहोत की कशा पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक स्टेप मी तुम्हाला इथं सांगणार आहे, कोणतीच स्टेप इथं मिस होणार नाही आहे. ओके, तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट, आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत, जसे की 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये की एवढी मोठी गोष्ट नाही आहे, स्वतः आरामशीर ॲप्लिकेशन फॉर्म घरी बसून लॅपटॉपवरती भरू शकता. आता मी तुम्हाला असं रिकमेंड करेल की मोबाईलवरती न भरता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही लॅपटॉप किंवा तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर तुम्ही त्याच्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरू शकता, सगळे डिटेल इथं टाकू शकता. ठीक आहे. आणि त्याबरोबर दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही तुमच्या एरियामध्ये नेट कॅफे किंवा सायबर कॅफे असेल तर त्यांच्याकडून तुम्ही इथे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेऊ शकता. ठीक आहे. तर दोन्ही ऑप्शन बेटर आहेत, तुम्ही कोणतेही चूज करा, नो प्रॉब्लेम. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना सायबर कॅफेवरती किंवा नेट कॅफेवरती अशा व्यक्तीकडून तुम्ही भरून घ्यायचं की ज्याला एक्सपिरियन्स आहे, की ठीक आहे दरवर्षी ते इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी ॲप्लिकेशन फॉर्म हा इथं रजिस्ट्रेशन करत असतात, फॉर्म फिलअप करत असतात, जेणेकरून ते सगळं व्यवस्थित तुम्ही इथं करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरता तर ज्या नेट कॅफेवरती, सायबर कॅफेवरती जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरतात तिथं व्यवस्थित बसून स्वतः पाहायचं आहे आपल्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, सगळ्या डिटेल्स बरोबर टाकल्या जात आहे का, पर्सेंटेज या सगळ्या गोष्टी बरोबर टाकल्या जात आहे का, हे तुम्ही तिथं पाहायचं बसून. ठीक आहे. त्याबरोबर स्वतः भरत असाल तर स्वतः तर व्यवस्थित इथं चेक करून टाकायचंच आहे. तर हे काही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला सांगितल्या जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया की रजिस्ट्रेशन कसं करायचं, ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटली कसा भरायचा. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्यासाठी वेबसाईट आहे ही MST CETची. तर MST CETच्या वेबसाईटवरती तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागते. MST CETचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यासाठी वेबसाईटची ऑफिशियल लिंक या व्हिडिओच्या खाली असं क्लिक केलं तुम्ही व्हिडिओच्या खाली तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होते आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईट लिंक म्हणून तुम्हाला तिथं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटते न्यू रजिस्ट्रेशन. ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे म्हणून इथं न्यू रजिस्ट्रेशन असं ऑप्शन भेटते. या न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्ही सिम्पली क्लिक करायचं. न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती जसे तुम्ही क्लिक करता त्यानंतर MST CETच्या डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहेत. जसं की बघू शकता, पहिलं ऑप्शन इथं हॅव यू अपियर्ड फॉर PCM MST CET. 2 ऑप्शन आहेत पुढे, यस किंवा नो. म्हणजेच तुम्ही PCMची MST CET दिली आहे का, दिलेली असेल तर यस करायचं, नसेल दिलेली तर नो करायचं. बट तुम्ही इंजिनिअरिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरत आहात तर त्यामुळे तुम्ही CET दिली आहे म्हणूनच तुम्ही फॉर्म भरतात तर इथं यस करायचं. ठीक आहे. बाकी जसं तुम्हाला दिलं आहे PCB दिलं आहे का, दिली असेल तर यस, दिली नसेल तर नो. त्यानंतर JEEची एक्झाम तुम्ही दिली आहे का, यस, दिली असेल तर यस, दिली नसेल तर नो. त्यानंतर तुम्ही नीट एक्झाम दिली आहे का, नीट दिली असेल तर यस करायचं, नसेल दिली तर नो करायचं. इथं तुम्हाला येणार आहे नीट 2025 दिली आहे का, यस दिली असेल तर यस करायचं, नसेल दिली तर नो करायचं. त्यानंतर यू आर फॉरेन नॅशनल आहात का, म्हणजे तुम्ही फॉरेनमध्ये राहणारे आहे का, यस असेल तर यस, नसेल तर नो. हॅव यू NUET JK SSS हे कॅन्डिडेट आहात का, असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम, तुम्ही कोणती एक्झाम क्वालिफाय केली आहे, HSC म्हणजे 12वी, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच की तुमचं पॉलिटेक्निक किंवा वोकेशनल. ओके, डिप्लोमा इन वोकेशनल एज्युकेशन. ठीक आहे. तर याच्यापैकी कोणतं तुम्ही केलेलं असेल त्याच्यावरती टिक मार्क करायचं. HSC असेल तर HSC, डिप्लोमा असेल डिप्लोमा किंवा वोकेशनल असेल तर वोकेशनल, ते असे सिलेक्ट करायचं. त्यानंतर पुढची स्टेप आहे पहा. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला MST CETच्या डिटेल्स टाकावे लागतात. या स्टेपमध्ये पाहू शकता MST CET अपेअर केली आहे का, तर यस सिलेक्ट केलं. यस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं
डिटेल्स भरावे लागतात. पहिलं म्हणजे ॲप्लिकेशन नंबर. MST-CETचा तुमच्या हॉल तिकीटवरती किंवा तुमच्या स्कोअर कार्डवरती ॲप्लिकेशन नंबर असेल तो इथं टाकायचा. MST-CETचा रोल नंबर असेल, एक्झाम देताना माहिती आहे तुम्हाला, तर रोल नंबर इथं टाकायचा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जी असेल MST-CETच्या स्कोअर कार्डवरती, तर ही तर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकायची. आणि हे रेड बॉक्स दिसते इथं चेक CET डिटेल्स, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती जसे क्लिक करता त्यानंतर तुमचे जे CETचे डिटेल्स आहेत ॲटोमॅटिकली PCM तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, तर याचं तुमचे पर्सेंटेल किती आहेत PCMमध्ये ती इथं डिस्प्ले होऊन जातील. त्यानंतर प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप येते तुमची, ते म्हणजेच आर यू फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट, म्हणजे तुम्ही फॉरेनमध्ये राहणारे आहात का. जर यस केलं तुम्ही, जे असतील समजा यस केलं, तर तुमचे इथं फॉरेन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन नंबर हा टाकावा लागणार आहे आणि एंटर डेट ऑफ बर्थ इथं टाकावं लागणार आहे. आणि चेक फॉरेन रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावरती क्लिक केलं की तुमचं इथं प्रोसीड होऊन जाणार आहे. आणि पुन्हा तुम्हाला इथं सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. आता हे त्यांनाच करायचं की जे खरोखर फॉरेनमध्ये इथं राहतात वगैरे, त्यांच्यासाठी जे आहे, जे महाराष्ट्राचे बेस्ट कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी हे नाही आहे. नेक्स्ट प्रोसीड केलं. प्रोसीड केल्यानंतर पुढची स्टेप येते, ते म्हणजेच की पर्सनल डिटेल्स इथं टाकावे लागतात. पर्सनल डिटेल्समध्ये पहा, पहिलं म्हणजे कॅन्डिडेट नेम तुमचं जे HSC म्हणजे 12वीच्या मार्कशीटवरती असेल जसच्या तसं इथं एंटर करायचं. सेकंड फादर्स नेम तुमच्या जे मार्कशीटवरती असेल तेच टाकायचं. नंतर मदर्स नेम जे HSCच्या मार्कशीटवरती आहे तसच्या तसं टाकायचं. नंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. त्यानंतर कन्फर्म जेंडर तुमचं कन्फर्म करायचं, 2 वेळ करावं लागते. त्यानंतर DOB डेट ऑफ बर्थ तुमची जी आहे ती इथं सिलेक्ट करायची, म्हणजे तिथं ऑप्शन येते कॅलेंडरचं चूज करण्यासाठी, तर डेट ऑफ बर्थ जे तुमची आहे ती इथं टाकायची. तेच टाकायचे जे तुमच्या MST-CETच्या स्कोअर कार्डवरती दिलेली आहे. त्यानंतर कन्फर्म DOB डेट ऑफ बर्थ पुन्हा इथं टाकायची. त्यानंतर रिलिजन, तुमचं रिलिजन कोणतं आहे, हिंदू वगैरे किंवा अजून काही रिलिजन इथं येतात, तर इथं हिंदू असेल हिंदू करायचं, किंवा दुसरं कोणतं रिलिजन असेल तर ते इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर रिजन कोणता आहे, तुमचा रिजन रुरल आहे की अर्बन आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमचं इन्कम किती आहे याच्यावरती जसे क्लिक करता तिथं इन्कम तुमचं येऊन जाते की या रेंजमध्ये आहे का, तर ती रेंज तुम्ही सिलेक्ट करायची. त्यानंतर मदर टंग, तुमची मदर टंग कोणती आहे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून मराठी ही मदर टंग आहे आपली, म्हणून मराठी सिलेक्ट करायचं. त्यानंतर नॅशनॅलिटी म्हणजे कोणत्या देशामध्ये तुम्ही राहता, तर आपण इंडियामध्ये राहतो तर इथं इंडिया सिलेक्ट करायचं. तर पर्सनल डिटेल्समध्ये ह्या डिटेल्स इथं सिलेक्ट करायच्या आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. जसे प्रोसीडवरती क्लिक करता तर पुढे तुम्हाला येते कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथं फिलअप करायचा असतो. ॲड्रेसमध्ये पहा, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 आणि ॲड्रेस लाईन 3मध्ये तुमचा जो कम्प्लिटली ॲड्रेस असेल तो इथं टाकायचा. म्हणजे जसं आता इथं ॲड्रेस लाईन 1मध्ये टाकला आपण @post XYZ, ओके. तालुका जो असेल, डिस्ट्रिक्ट जो असेल तो टाकायचा. त्यानंतर सेकंड लाईनमध्ये जो तुमचा स्टेट असेल स्टेट टाकायचं. थर्ड लाईनमध्ये तुमचा पिनकोड टाकायचा. तर अशा 3 लाईन असतात, 3 लाईनमध्ये तुम्ही टाकू शकता. बट कंपल्सरी आहे या 2 लाईनमध्ये तर तुम्हाला ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2मध्ये तुमचा कम्युनिकेशन डिटेल्स ॲड्रेस टाकावा लागतो. त्यानंतर स्टेट, तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता ते स्टेट इथं क्लिक करून सिलेक्ट करायचं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये राहता तो डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचा. क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केलं तुम्ही की जे डिस्ट्रिक्ट असतील महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही स्टेट निवडलेलं आहे त्यानुसार, तर ते सगळे डिस्ट्रिक्ट तिथं येऊन जातात. त्यानंतर तालुका, तुमचा तालुका कोणता आहे इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट करायचा. विलेज कोणता आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं, ठीक आहे. त्यानंतर पिनकोड, तुमचा एरियाचा जो पिनकोड असेल तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार तो सिलेक्ट करायचा, ओके. त्यानंतर टेलिफोन नंबर, ओके. टेलिफोन नंबर, तुमचा जो मोबाईल टेलिफोन नंबर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही इथे देऊ शकता, किंवा तुम्हाला हे ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल तुमच्याकडे टेलिफोन नंबर तो नाही टाकला तरी चालणार आहे. बट खाली तुम्हाला 2 गोष्टी दिल्या आहेत त्या कंपल्सरी आहेत. पहिली म्हणजे मोबाईल नंबर, इथं मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो व्यवस्थित टाकायचा. आणि दुसरा आहे तुमचा ईमेल आय डी जो तुमचा असेल तो टाकायचा. आता लक्षात ठेवा, मोबाईल नंबर हा तुम्ही स्वतःचा टाकायचा किंवा घरच्यांचा तुमच्या
असेल त्यांचा टाकायचा. हा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा कोणत्याही नातेवाईकाचा किंवा कोणाचाही न टाकता तुमच्या घरच्यांचा किंवा तुम्ही स्वतःचा टाकायचा आणि असा मोबाईल नंबर टाकायचा जो सुरू आहे, ॲक्टिव्ह आहे, त्याच्यावरती SMS येतात, त्याच्यामध्ये रिचार्ज आहे. कारण की ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता तुम्हाला जे कोणते पुढील SMS येतील, तुम्हाला मेसेज येतील की पुढे काय करायचं, तुम्हाला इथं यायचं आहे, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, इथं जायचं आहे, या कॉलेजला जायचं आहे, सगळं तुम्हाला त्यावरती SMS येतो मोबाईल नंबरवरती, त्याचबरोबर ईमेल ID वरती. म्हणून ईमेल ID स्वतःचा असा टाका की जो सुरू आहे, त्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, तो ॲक्टिव्ह आहे, असा मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला टाकायचा आहे इथं. तेव्हाच तुम्हाला पुढच्या स्टेप्स इथं इझी जातील. सगळं तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती SMS म्हणून येत असते. त्यामुळे 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून टाकायच्या. ठीक आहे, तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. जसे सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करता पुढची स्टेप येते तुमची, ते म्हणजेच की पासवर्ड तयार तुम्हाला इथं करावा लागतो. तर पासवर्ड तुम्ही इथं तयार करायचा आहे. इथं चांगला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा जो की फक्त तुम्हाला माहिती असेल, बाकी इतर कोणाला नाही. तर इथं पासवर्ड टाकायचा पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा सुद्धा तोच पासवर्ड टाकायचा, म्हणजे कन्फर्म पासवर्ड करायचं. तिसरं म्हणजे हा जो कॅप्चा तुम्हाला दिला आहे, हा कॅप्चा तुम्ही जसं तसा टाकायचा आणि सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. तर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती जसे तुम्ही क्लिक करता, तर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक SMS जातो, OTP जातो. तर OTP तुम्हाला इथं एंटर करावा लागतो. OTP एंटर केला की इथं व्हेरीफाय OTP दिसते. हे व्हेरीफाय OTP बटनावरती क्लिक करायचं. जसे तुम्ही याच्यावरती क्लिक करता, नंतर व्हेरिफिकेशन कंप्लीट, म्हणजे मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन इथं कंप्लीट होते, व्हेरीफाईड होते मोबाईल नंबर आणि तुम्हाला इथं पुढे प्रोसीड करावं लागते. मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुमची पुढची स्टेप येते, ते म्हणजेच की ॲप्लिकेशन ID जनरेशन. तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो इथं जनरेट झालेला आहे, जो की तुम्हाला आता पुढे पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कामाचा आहे. तर तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो व्यवस्थित एका नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा किंवा कॉपी करून ठेवायचा मोबाईलमध्ये किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. ओके, तर असं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आला. आता खालची स्टेप दिसते, प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती जसे तुम्ही क्लिक करता प्रोसीड टू ॲप्लिकेशन फॉर्मवरती, त्यानंतर पुढची स्टेप येते तुम्हाला, ते म्हणजेच लॉग इन करायचं आहे. तर ही आपली पहिली स्टेप आपण कंप्लीट केली आतापर्यंत, ते म्हणजेच की रजिस्ट्रेशन केलं. आता पुढच्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, ते आपण पाहूया. तर इथं तुम्हाला आता अगोदर लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी ॲप्लिकेशन ID जो मी तुम्हाला सांगितला त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा किंवा कॉपी करायचा किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा. तो ॲप्लिकेशन ID इथं टाकायचा पहिल्या बॉक्समध्ये. दुसरा बॉक्स दिसते पासवर्ड, जो तुम्ही इथं पासवर्ड टाकलेला होता इथं रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस, तो पासवर्ड तुम्ही इथं टाकायचा. त्यानंतर हा कॅप्चा दिसते, हा कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आणि हे साइन इन बटन दिसते, या साइन इन बटनावरती तुम्ही क्लिक करायचं. जसे तुम्ही आता साइन इन बटनावरती क्लिक करता, साइन इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रुटिनी मोडचे 2 ऑप्शन येतात. स्क्रुटिनी मोडचं पहिलं ऑप्शन ते म्हणजेच की ई स्क्रुटिनी मोड आणि दुसरं ऑप्शन म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी मोड. लक्षात ठेवा याचा अर्थ काय होते. ई स्क्रुटिनी मोड असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड, याचा एक असा अर्थ होतो कॉमन, की तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे. मग हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे पहिलं ऑप्शन आहे ई स्क्रुटिनी मोड, तर ई स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजेच तुमच्याकडे जे आता फाईलमध्ये डॉक्युमेंट्स आहेत, एक विद्यार्थी गेलेला आहे नेट कॅफेवरती, त्याची फाईल घेऊन गेलेला आहे, त्याचे सगळे झेरॉक्स कॉपी त्या डॉक्युमेंटची आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन गेलेला आहे. तर ते जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, तर ई स्क्रुटिनी म्हणजे काय, की ते सगळे डॉक्युमेंट जे जे रिक्वायर्ड आहेत ते ऑनलाईन त्या नेट कॅफेवरती तो काय करणार, स्कॅन करणार आणि ऑनलाईनच तिथं सबमिट करणार. आता आपण फॉर्म भरत आहे त्यावेळेस सगळे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते. हे झालं ई स्क्रुटिनी मोड, की जे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याला म्हणतो. आता फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे की हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही असं डॉक्युमेंट स्कॅन करून नेट कॅफेवरती किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरताना न करता, तर एक तुम्हाला स्क्रुटिनी मोड म्हणजे तुमच्या एरियामध्ये जे कॉलेजेस वगैरे असतील, एक स्क्रुटिनी सेंटर म्हणून दिल्या जाते. तुमच्या या वेबसाईटवरती लिस्ट येते की हे स्क्रुटिनी मोड सेंटर आहेत. इथं जाऊन तुम्ही ऑफलाईन, समजून राहिले, ऑफलाईन तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि तिथं ते व्हेरीफाय करायचे. ते प्रोसेस म्हणजेच की फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर तुम्हाला कोणतं करायचं आहे,
आताच्या आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोडने करायचं आहे किंवा स्क्रुटिनी सेंटरला जाऊन ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, तर ह्या त्या 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. आता या 2 पैकी कोणतंही एक ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ओके. जर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा. जर तुम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे स्क्रुटिनी सेंटरला जाऊन, तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं. ओके. तर पहा, जर आपण समजा इथं ई स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं हे मोड आपण सिलेक्ट केलं, तर पहा, जसं आपण समजा याच्यावरती क्लिक केलं ई स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड, याच्यावरती आपण जसे क्लिक करतो ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्क्रुटिनीसाठी, तर तुमच्याकडे ही स्टेप येते अशा पद्धतीची कॅन्डिडेट डॅशबोर्ड. त्यामध्ये पहा टोटल 10 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स ही ग्रीन कलरमध्ये दिसते, म्हणजे हे कंप्लीट झालेली आहे, कंप्लीट लिहून आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही आतापर्यंत आपण जे पाहिलं रजिस्ट्रेशन, ती पहिली स्टेप होती ती आपण इथं कंप्लीट केलेली आहे. आता बाकीच्या हे जे रेड कलरमध्ये इनकम्प्लीट दिसतात, म्हणजे ह्या स्टेप्स आपल्या अजून फिल कॅन्डिडेट टाईपपासून तर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ स्क्रुटिनी सेंटर इथपर्यंत आपले फॉर्म भरायचा बाकी आहेत, म्हणजे 9 स्टेप आता बाकी आहेत. तर एक एक स्टेप आपण इथं पाहूया. तर स्टेप नंबर 2 पासून पहा. जसे आपण प्रोसीड करतो, आता स्टेप नंबर 2 वरती जायसाठी एक सिम्पल आहे, फिल कॅन्डिडेट टाईप आहे, इथं इनकम्प्लीट दिसते, त्या इनकम्प्लीटवरती सिम्पली इथं क्लिक करायचं. ओके. इनकम्प्लीटवरती जसे आपण क्लिक करतो, पुढे पहा, तर आता पहा इनकम्प्लीटवरती क्लिक केल्यानंतर जे हे मी दाखवत आहे हे नसते येत, तर हे म्हणजेच काय इथं दिसत आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस. म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पुन्हा भरता, तर तुमचा जो फॉर्म आहे म्हणजे व्हेरीफाय झालेला आहेत का डॉक्युमेंट किंवा नाहीत, किंवा इनकम्प्लीट आहे, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, तर हे तुम्हाला नंतरची स्टेप आहे. नंतर समजते तुम्हाला पूर्ण फॉर्म भरल्यावरती काही दिवसांनी की तुमचं फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे का, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत का, हे नंतर तुम्हाला इथं समजत असते. ठीक आहे. तर इनकम्प्लीटवरती आपण जसे क्लिक करतो, तर पुढची स्टेप येते तुमची, ते म्हणजे कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करण्याची. आता इथं कॅन्डिडेट टाईप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसं की महाराष्ट्र टाईप ए, महाराष्ट्र टाईप बी, महाराष्ट्र टाईप सी, महाराष्ट्र टाईप डी, महाराष्ट्र टाईप ई आणि OMS. ओके. जम्मू अँड काश्मीर मायग्रेट, अशा टाईपचे वेगवेगळे टाईप येतात. मग तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा आहे पहा. तर पहा, महाराष्ट्र टाईप एमध्ये असे कॅन्डिडेट येतात, म्हणजे असे स्टुडंट्स येतात की त्यांना सिलेक्ट करायचं आहे की ज्यांनी SSC लक्षात ठेवा 10वी, HSC म्हणजे 12वी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक लक्षात ठेवा डिप्लोमा हा त्यांनी महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कॉलेजमध्ये केला असेल, तर असे विद्यार्थी, त्याबरोबर प्लस जे विद्यार्थी महाराष्ट्राचं डोमिसाईल त्यांच्याकडे आहे, म्हणजे त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, महाराष्ट्राचं डोमिसाईल त्यांच्याकडे आहे. ओके. प्लस डोमेसाईल म्हणजे ज्यांचं डोमेसाईल महाराष्ट्रामधलं आहे, नंतर 10वी 12वी किंवा डिप्लोमा हा तुम्ही महाराष्ट्रामधून केला असेल, तर तुम्ही महाराष्ट्र टाईप एमध्ये कॅन्डिडेट तुम्ही येता, आणि मॅक्सिमम विद्यार्थी हे महाराष्ट्र टाईप एमध्ये कॅन्डिडेट येतात. आता बाकीचे जे टाईप आहे टाईप बी, टाईप सी आणि टाईप ई, हे यामध्ये तुम्ही येता का, किंवा तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता तुम्ही पाहायचं आणि त्यानुसार सिलेक्ट करायचं. तर जो विद्यार्थी महाराष्ट्रामधला आहे, महाराष्ट्रामधून त्याने 10वी 12वी किंवा डिप्लोमा केलेला आहे आणि महाराष्ट्राचं डोमिसाईल त्याचा आहे, तर तो महाराष्ट्र टाईप एमध्ये येतो. तर मी इथं महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट केलं. तुम्ही ज्यामध्ये टाईपमध्ये येत असाल तर तो इथं टाईप तुम्ही असा या इथं राऊंड कलरचं बटन दिसते त्याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं, म्हणजे ते सिलेक्ट करायचं. ओके. सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती जसे तुम्ही क्लिक करता, पुढे डिटेल्स येतात तुमच्या होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. होम युनिव्हर्सिटी डिटेल्समध्ये जे महाराष्ट्र टाईप एचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड अपलोडिंग टाईप ए, म्हणजे जे टाईप एचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी याच्यावरती सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं, आणि याच्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं येऊन जाणार आहे, आणि त्यामधलं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते सिलेक्ट करायचं, आणि ते तुम्हाला नंतर अपलोड करावं लागणार आहे. ओके. त्यानंतर पहा, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट विच कॅन्डिडेट पास्ट SSC, 10वी तुमची ज्या जिल्ह्यामधून झालेली आहे तर सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करायचं आणि तुमचा जिल्हा महाराष्ट्रामधला सिलेक्ट करायचा. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट विच कॅन्डिडेट पास HSC किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक करायचं आणि ज्यामधून तुम्ही ज्या जिल्ह्यामधून HSC किंवा डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक तुम्ही कंप्लीट केलेला आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा. नंतर सिलेक्ट तालुका फ्रॉम विच
HSC अँड डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तुमचं कंप्लीट झालं आहे. तर सिलेक्ट तालुकावरती क्लिक करायचं आणि ज्यामध्ये तुमचं HSC म्हणजे 12वी किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कंप्लीट झाला आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा. ओके, तर हे सिलेक्ट करायचं आणि पुढे प्रोसीड बटन दिसते याच्यावरती क्लिक करायचं. जसे तुम्ही प्रोसीड करता पुढची स्टेप येते तुमची कॅटेगरी डिटेल्स. तुमचे कॅटेगरीचे डिटेल्स टाकावे लागतात. यामध्ये पहा सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग, याच्यावरती क्लिक करायचं सिलेक्ट कॅटेगरीवरती आणि तुमची जी कॅटेगरी असेल OBC, ओपन, NT, ST, SC जे असेल कॅटेगरी ते तिथं डिस्प्ले होणार आहे. ते सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचं. जसं इथं ओपन सिलेक्ट केलेलं आहे येऊन जाणार लिहून. त्यानंतर युअर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमचं घरचं उत्पन्न किती आहे, फॅमिली इन्कम तुमचं किती आहे इथं रेंज येणार आहे ती तुम्ही इथं टाकायची. ठीक आहे. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन सीट. तुमच्या इंजिनिअरिंगच्या सीट्समध्ये EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन याच्या काही कोटा असतो, तर त्यामधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे का. आता यासाठी कोण कोण इलिजिबल आहे याची माहिती तुम्ही अगोदरच तर काढून घ्यायची. EWSसाठी की जे ओपन कॅन्डिडेट असतात, ओपन कॅटेगरी ज्यांची असते ते अप्लाय करू शकतात EWSसाठी, असा काहीतरी रूल आहे. तर त्यामुळे तुम्ही यासाठी अप्लाय करणार आहात का EWSमधून या कोट्यामधून, तर इथं करायचं असेल तर यस करायचं, नसेल करायचं तर नो करायचं. एंटर युअर कास्ट, तुमची कास्ट कोणती आहे ते इथं एंटर करायची. जसं एक्झाम्पल म्हणून इथं दिलं आहे मराठा, तर ही कास्ट इथं टाकलेली आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल अवेलेबल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करायचं. किंवा आता असे काही स्टुडंट्स असतील की जे EWSसाठी यस करतील बट त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट हे अवेलेबल नसेल, म्हणजेच त्यांनी हे टाकलेलं असेल इथं बनवण्यासाठी EWS सर्टिफिकेट, तर तुमच्याकडे इथं एक ऑप्शन येणार आहे रिसिप्टसाठीचं. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जर रिसिप्टसुद्धा असेल तरी चालणार आहे. तुम्ही ते सिलेक्ट केलं तर तुम्ही सिलेक्ट करायचं तिथं आणि ते रिसिप्टसुद्धा तुम्ही तिथं म्हणजे टाकू शकता. ठीक आहे, अपलोड करू शकता रिसिप्टचा नंबर वगैरे. म्हणजेच तुमच्याकडे ओरिजिनल नसेल रिसिप्ट असेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिथं करू शकता. बट तुमच्याकडे अजिबातच रिसिप्टसुद्धा नाही, काहीच नाही, तर तुम्हाला इथं सिलेक्ट करता नाही येणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. नंतर इथं पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. कारण की पहा तुम्ही जेव्हा रिसिप्ट म्हणून इथं अपलोड करता डॉक्युमेंट जे असतात, तर रिसिप्ट जेव्हा तुम्ही अपलोड करता तर त्यामुळे काय होते की जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तुमचं ते तुम्हाला सबमिट करावंच लागते. त्यासाठी तुम्हाला एक डेडलाईन दिलेली असते की जेव्हा तुम्ही ॲडमिशन करता, ॲडमिशन केल्यानंतर जो तुमचा राऊंड असते शेवटचा, ते शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला एक डेडलाईन दिली असते की या डेडलाईनपर्यंत तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करा की ज्याची तुम्ही रिसिप्ट आम्हाला सांगितलेली आहे की आमच्याकडे रिसिप्ट आहे म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवा. फेक वगैरे तुम्ही असं काही सांगू नाही शकत की आमच्याकडे खरं रिसिप्ट आहे वगैरे. तुम्हाला शेवटी ओरिजिनल डॉक्युमेंट तर द्यावंच लागणार आहे. ओके, तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं की पुढे स्टेप येते तुमची, ते म्हणजेच की स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. स्पेशल रिझर्वेशन डिटेल्समध्ये पाहू शकता पहिले सिलेक्ट करावं लागतं पर्सन विथ डिसॅबिलिटी. तुम्ही PWD म्हणजे अपंग व्यक्ती आहात का, तर इथं सिलेक्ट करायचं आहे. असाल तर यस करायचं, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं. इज अ पॅरेंट अ डिफेन्स पर्सन म्हणजेच पालक एक संरक्षण कर्मचारी आहेत का, असेल म्हणजे डिफेन्समधून तुमचे पॅरेंट आहेत का, असेल तर यस करायचं, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं. ओके, नंतर युअर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती आहे हे नंतर पुन्हा इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम सीट्स. आता पहा हे खूप इम्पॉर्टंट आहे. TFWS जसं EWS असते तसं TFWS असते म्हणजे ट्युशन फीज वेवर स्कीम. ओके, यामध्ये काय आहे की TWFSC झालं तर TFWS असते. ओके, TFWS असते ट्युशन फीज वेवर स्कीम. यामध्ये काही कोटा असतो सीटचा तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रांचसाठी जवळपास जर 60 सीट टोटल असल्या त्यापैकी 5% म्हणजे 3 सीट्स असतात इथं TFWSच्या की ज्यामध्ये तुम्ही इथं अप्लाय करू शकता TFWSमधून. हे एक स्पेशल स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही येत असाल तर इथं सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही अप्लाय करायचं असेल TFWSपासून तर त्याच्यावरती सिलेक्ट करू शकता यस, किंवा नसेल करायचं TFWSमधून तर इथं नो करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढची डिटेल ऑर्फन डिटेल्स. यामध्ये आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का,
इथं सिलेक्ट करायचं, अनाथ असाल तर यस करायचं, नसाल तर नो करायचं. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट टाईप. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही मायनॉरिटी टाईपमधून येता का, येत असाल तर सिलेक्टमध्ये यस करायचं, नसाल येत तर नो करायचं. नंतर सगळं सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते, याच्यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करता पुढची स्टेप येते, ते म्हणजेच की क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला SSC म्हणजे 10वीचे डिटेल्स टाकावे लागतात. यामध्ये पहा, सगळ्यात पहिलं SSC बोर्ड, म्हणजेच तुम्ही कोणत्या बोर्डमधून 10वी कंप्लीट केलेली आहे हे सिलेक्ट करायचं. याच्यावरती क्लिक केल्या बॉक्समध्ये की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणकोणते बोर्ड्स आहेत, जसं की CBSE बोर्ड आहे किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे एक बोर्ड आहे. जे बोर्डमधून तुम्ही कंप्लीट केले असेल 10वी ते इथं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलं की त्यानंतर पासिंग इयर, 10वी कोणत्या वर्षी पास केली इथं सिलेक्ट करायचं, वर्ष सिलेक्ट करायचं. त्यानंतर SSC सीट नंबर, 10वीचा तुमचा सीट नंबर तुमच्या हॉल तिकीटवरती असेल 10वीच्या, तो इथं टाकायचा सीट नंबर. त्यानंतर पुढचे तुमचे जे सब्जेक्ट आहेत, मॅथमॅटिक्स, मार्क्स ऑप्टेन, मार्क्स आउट ऑफ आणि पर्सेंटेज. लक्षात ठेवा, आता मार्क्स ऑप्टेनमध्ये म्हणजेच पहिला बॉक्स आहे तुमचा मॅथमॅटिक्स, म्हणजेच ऑप्टेन म्हणजे मिळाले. तर 100पैकी तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क्स मिळाले, तर या पहिल्या बॉक्समध्ये मार्क्स ऑप्टेनमध्ये मॅथमॅटिक्ससाठी. दुसऱ्या बॉक्समध्ये मार्क्स ऑप्टेनमध्ये कितीपैकी, 100पैकी जे तुमचं असेल दिलेल्या मार्कशीटवरती ते टाकायचं. तर इथं 100पैकी. आणि पर्सेंटेज किती झाले हे 100पैकी 80 मार्क मॅथमॅटिक्समध्ये तर 80%. सेम तसं सायन्ससाठी किती मार्क्स मिळाले, कितीपैकी, पर्सेंटेज किती. इंग्लिशसाठी सेम, इंग्लिशमध्ये किती मार्क्स मिळाले, कितीपैकी, पर्सेंटेज किती. आणि लास्टला बघू शकता SSC ॲग्रिगेट मार्क्स, म्हणजे 10वीमध्ये टोटल किती मार्क्स मिळाले. मार्क्स ऑप्टेनमध्ये जेवढे मार्क्स मिळाले 500पैकी, ओके, तर तिथं हे मुळे मार्क्स टाकायचे. मार्क्स आउट ऑफ पैकी 500पैकी किती मार्क्स मिळाले ते टाकायचे. आणि शेवटीच्या बॉक्समध्ये पर्सेंटेज म्हणजे किती पर्सेंट टोटल 10वीमध्ये आहेत तुम्हाला इथं ते टाकायचं. ओके, तर 10वीला बेस्ट ऑफ 5 असते, त्यामुळे मार्क्स आउट ऑफ 500 येतात आणि किती मिळाले 500पैकी ते असते बेस्ट ऑफ 5 नुसार. ओके, तर पर्सेंटेजसुद्धा इथं टाकायचे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. जसे सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करता पुढच्या डिटेल्स टाकावे लागतात. पुढचं येते HSC इक्विव्हॅलंट डिटेल्स, म्हणजे 12वीच्या डिटेल्स टाकावे लागतात. इथं पहा क्वालिफाईंग एक्झाम. लक्षात ठेवा इथं 3 ऑप्शन येतात तुम्हाला. पहिलं येते HSC म्हणजे 12वी, दुसरं येते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तिसरं येते डी ओकेशनल. आता पहा, ज्यांना इथं HSC सिलेक्ट करायचं आहे, ज्यांचं 12वी झालं आहे ते HSC सिलेक्ट करतील, ज्यांचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालं आहे ते सिलेक्ट करतील, ज्यांचं डी ओकेशनल झालं आहे तर तेही सिलेक्ट करतील. तर तुमच्याकडे जे असेल क्वालिफिकेशन त्यानुसार ते सिलेक्ट करायचं कोणतेही एक. नंतर प्लेस ऑफ HSC बोर्ड, तुम्ही इंडियामधून केलेलं आहे का 12वी, किंवा अब्रॉडमध्ये दुसऱ्या देशामध्ये केलं असेल तर ते सिलेक्ट करायचं. जसं इंडिया केलं आहे म्हणून इंडिया सिलेक्ट केलं. त्यानंतर पुढची डिटेल आहे HSC बोर्ड, म्हणजे जसं HSC बोर्ड महाराष्ट्रामधून कोणत्या बोर्डमधून तुम्ही 12वी पास केलेली आहे. मी इथं HSC सिलेक्ट केलं म्हणून, जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे इथून केलेलं आहे म्हणून इथून सिलेक्ट करायचं. किंवा दुसरं बोर्ड असेल ते दुसरं बोर्ड सिलेक्ट करायचं. तुमच्याकडे इथं क्लिक केल्यानंतर ऑप्शन येऊन जातील. नंतर पुढे डिटेल भरायच्या. HSC पासिंग इयर, कोणत्या वर्षी HSC म्हणजे 12वी पास केली, 2025ला केली असेल 25 करायची, 24ला सिलेक्ट केली असेल पास तर 24 करायची. ओके, त्यानंतर HSC सीट नंबर, 12वीचा रोल नंबर असेल बोर्डाचा तो इथं टाकायचा. त्यानंतर कॅन्डिडेट मदर नेम ऑन HSC मार्कशीट, 12वीच्या मार्कशीटवरती जे मदर्स नेम असेल तुमचं आईचं नाव ते इथं बॉक्समध्ये एंटर करायचं. कॅन्डिडेट नेम ऑन HSC मार्कशीट, तुमचं नेम 12वीच्या मार्कशीटवरती जसं असेल तसं इथं या बॉक्समध्ये टाकायचं. नंतर रेड बॉक्स दिसते गेट HSC डाटा, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती जसे क्लिक करता तुमचा डाटा इथं डिस्प्ले होऊन जाणार. त्यानंतर HSC पासिंग स्टेटस, 12वीमध्ये तुम्ही पास झाले आहात किंवा फेल झाले आहात किंवा कंपार्टमेंट मिळालेलं आहे तर त्यानुसार सिलेक्ट करायचं. पास झाले असाल तर पास सिलेक्ट करायचं, किंवा फेल किंवा कंपार्टमेंट असेल तर हे सिलेक्ट करायचं. दोनपैकी एक सिलेक्ट करायचं. जसं पास आहे समजा तर पासवरती क्लिक करायचं. नंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केलं की पुढची स्टेप येते. तर पहा, जसं HSC सिलेक्ट केलं होतं त्याच्या डिटेल भरल्या. जर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जर सिलेक्ट केलं
तर त्यानुसार इथं पुन्हा ते डिटेल भरावे लागतात. प्लेस ऑफ डिप्लोमा, तुम्ही डिप्लोमा कुठं केला, इंडियामध्ये केला की अब्रॉडमध्ये केला, दुसऱ्या देशामध्ये केला, तो सिलेक्ट करायचं. डिप्लोमा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, जो डिप्लोमा तुम्ही केला आहे तो कोणत्या बोर्डमधून युनिव्हर्सिटीमधून केलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं, त्याचं नाव टाकायचं. त्यानंतर डिप्लोमा पासिंग इयर, डिप्लोमा तुम्ही कधी पास केलेला आहे, पासिंग इयरवरती क्लिक करायचं आणि ते इयर सिलेक्ट करायचं. डिप्लोमा सीट नंबर, तुमचा डिप्लोमाचा सीट नंबर लिहायचा, जो फायनल इयरचं तुमचं एक्झाम तुम्ही दिली असेल ते वालं. त्यानंतर डिप्लोमा पासिंग स्टेटस, तुम्ही डिप्लोमामध्ये पास झाले आहात का किंवा तुम्ही फेल झाले आहात किंवा कंपार्टमेंट मिळालेलं आहे त्यानुसार ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर डिप्लोमा टाईप मार्क्स, डिप्लोमामध्ये तुम्हाला पर्सेंटेज आहेत का किंवा CGPA आहेत, कोणतेही एक असेल तर त्यानुसार ते सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचं, CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करायचं. त्यानंतर सब्जेक्ट, डिप्लोमा ॲग्रिगेट मार्क्स, तुम्हाला डिप्लोमामध्ये किती पर्सेंटेज मिळाले, जर पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज एंटर करायचे. जसं की मार्क्स आउट ऑफ, म्हणजे टोटल मार्क किती होते ते टाकायचे. मार्क्स ऑब्टेन, या मार्क्सपैकी म्हणजे किती मार्क्सपैकी किती मार्क मिळाले आहेत ते इथं टाकायचे या बॉक्समध्ये. आणि पर्सेंटेज, टोटल पर्सेंटेज किती होतात तर ह्या शेवटच्या बॉक्समध्ये ते टाकायचे. हे 3 बॉक्स आहेत, त्यानुसार एंटर करायचं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं तर पुढची स्टेप येते ते म्हणजेच की गेट JEE डिटेल्स. तुम्ही JEE दिली असेल तर JEEच्या डिटेल्स तुम्हाला इथं टाकावे लागतील. जसं की पहा JEE पेपर 1 NTA स्कोर, तर इथं येते तुम्हाला हॅव यू अपियर JEE, तुम्ही JEE अपियर केली आहे का 2025ची, केली असेल तर यस करायचं, नसेल केली तर नो करायचं. नंतर यस केली समजा म्हणजे तुम्ही JEE दिली तर इथं JEE ॲप्लिकेशन नंबर मागते. JEE हॉल तिकीटवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तो इथं टाकायचा. नंतर कॅन्डिडेट DOB ऑन JEE स्कोर कार्ड, तुमचं जे स्कोर कार्ड असेल JEEचं, स्कोर कार्डवरती तुमचं जे DOB असेल, डेट ऑफ बर्थ असेल ते इथं टाकायची. आणि हा रेड बॉक्स दिसतो गेट JEE स्कोर डाटा, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केलं की तुमचे इथं डिटेल्स येऊन जातील, जसे CETचे आले होते तसे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि टोटल तुमचे पर्सेंटेज किती आहेत JEEमध्ये हे तुम्हाला इथं येऊन जाते. तर सेव्ह अँड प्रोसीडवरती नेक्स्ट बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. जसे तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करता पुढची स्टेप येते ते म्हणजेच की नीटची. तुम्ही जर नीट एक्झाम दिली असेल तर नीट एक्झामचे डिटेल्ससुद्धा इथं तुम्हाला टाकावे लागतात. जसं की पहा हॅव यू अपियर्ड नीट 2024, दिल्ली असेल तर यस करायचं, नसेल दिली तर नो करायचं. केली असेल यस करायचं, यस केल्यानंतर हे डिटेल भरावे लागतात. नसेल दिली तर नो केल्यानंतर हे डिटेल तुम्हाला नाही भरावं लागत. यस केलं समजा तर यामध्ये तुमचा रोल नंबर, नीट एक्झामचा हॉल तिकीटवरती जो असेल तो, फिजिक्स पर्सेंटेज, केमिस्ट्री पर्सेंटेज आणि बायोलॉजी पर्सेंटेज इथं एंटर करायचे आणि टोटल किती पर्सेंटेज आहेत ते इथं एंटर करायचे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते, याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती बटनात जसे आपण क्लिक करतो पुढची स्टेप येते तुमची इम्पॉर्टंट, ते म्हणजेच की अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोज आणि सिग्नेचर अपलोड करावे लागते. तुम्ही जर हा फॉर्म स्वतः भरत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला फोटोची साईज व्यवस्थित भरायची आहे. जसं की तुमचा फोटो साईज पाहू शकता की फोटोची जी साईज आहे मस्ट बी ग्रेटर दॅन 4 KB, 4 KBच्या ग्रेटर पाहिजे आणि लेस दॅन 100 KB आणि 100 KBच्या लेस पाहिजे. म्हणजे 4 KBच्या वर आणि 100 KBच्या मध्ये, म्हणजे समजा 50 KB आहे, 55 KB आहे किंवा 10 KB आहे, तर ह्या साईजचे फोटोज तुमचे चालून जातील. त्याबरोबर फोटोचे डायमेन्शन पहा, फोटोचे डायमेन्शन तुम्ही सिम्पली 3.5 सेंटीमीटर विड्थ, तुमची विड्थ असेल म्हणजे हे समजा विड्थ आहे, हे किती 3.5 सेंटीमीटर पाहिजे आणि 4 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे. म्हणजे हे जे हाईट आहे हे 4.5 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे विड्थ आणि हाईट या डायमेन्शनमध्ये 4.5 हाईट आणि 3.5 सेंटीमीटर विड्थ तुमची या फोटोची डायमेन्शन इथं पाहिजे. ओके, तर असं तुम्हाला दिलेलं आहे. त्याबरोबर इन्शुअर दॅट फोटोग्राफ इमेज इज गुड क्वालिटी, गुड क्वालिटीचा फोटोग्राफ तुम्ही इथं अपलोड करायचा. सिम्पली इथं अपलोड टाईपवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट करायचं, फोटो येते फोटोग्राफ म्हणून अपलोड, फोटोग्राफ सिलेक्ट करायचं, फोटो अपलोड करायचा. नंतर पुन्हा सिलेक्ट करायचं, सिग्नेचर येते, सिग्नेचर सिलेक्ट करायचं आणि सिग्नेचर इथं अपलोड तुमची करायची. सेव्ह अँड प्रोसीड बटन दिसते साईडला, सेव्ह अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं.
सेव्ह अँड प्रोसीडवरती जसे तुम्ही आता क्लिक करता, तुमची पुढची स्टेप येते ते म्हणजेच की डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची. तर पहा, तुम्ही जे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया, पर्सनल डिटेल्स तुम्ही आतापर्यंत अपलोड केले, तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात हे तुम्हाला इथं लिस्ट येऊन जाते आणि त्यानुसार तुम्हाला या फाईलमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी, जसं की तुमचे डॉक्युमेंटची जे हे असणार आहे, टाईप असणार आहे तो म्हणजेच की PDF असायला पाहिजे किंवा JPG, म्हणजे PDF असेल तरी चालेल, JPG म्हणजे फोटो फॉर्ममध्ये, किंवा JPEG असेल किंवा PNG असेल तर हे चालून जाणार आहे. या फॉर्ममध्ये असेल तर ते चालणार आहे. त्यानंतर मॅक्सिमम फाईल साईज अलो 500 KB, जास्तीत जास्त 500 KBचा एक फाईल असली पाहिजे तुमची. समजा एक PDF आहे समजा कास्ट कॅटेगरीची, तर PDF तुमची 500 KB असायला पाहिजे किंवा त्याच्या खाली 500 KBच्या वर ते नसायला पाहिजे. किंवा JPG असेल, PNG असेल किंवा JPEG असेल तर याची साईज 500 KBच्या वर नाही पाहिजे, त्याच्या खाली तुम्हाला पाहिजे किंवा 500 KB. ओके. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट इथं टाकायचे. जसं की पहा, डॉक्युमेंट नंबर 1, कास्ट सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी इन द नेम ऑफ कॅन्डिडेट. तुम्ही इंडिया सिलेक्ट केला आहे म्हणजे इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे. इथं अपलोड बटन दिसते, म्हणजे हे ॲरो दिसते, ॲरोवरती क्लिक करायचं. इथं जसे क्लिक करता तुमची फाईल ओपन होते. ज्या फाईलमध्ये डॉक्युमेंट असेल तिथं तो सिलेक्ट करायचा आणि अपलोड करायचा. डॉक्युमेंट जसा अपलोड होतो इथं व्ह्यूच्या बॉक्समध्ये तुमचं डॉक्युमेंट डिस्प्ले होते. आणि जर तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं तर पुन्हा इथं एडिटचा बॉक्स दिसतो. एडिटच्या बॉक्समध्ये हे डॉक्युमेंट डिलीटचं साईन दिसते. डिलीटवरती क्लिक करायचं. डिलीटवरती जसे क्लिक करता हे व्ह्यूमध्ये जे दिसते डॉक्युमेंट अपलोड झालं ते डिलीट होते आणि पुन्हा जे तुम्हाला जे डॉक्युमेंट टाकायचं आहे, अपलोड करायचं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता, अपलोड करू शकता. सेकंड डॉक्युमेंट पहा की बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट शोविंग हिज ऑर हर प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट, तुमचं बर्थ सर्टिफिकेट इथं अपलोड तुम्हाला करायचं आहे. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं बर्थ प्लेस दाखवली पाहिजे तसं बर्थ सर्टिफिकेट. त्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑफ इकॉनॉमिकली विकर सेक्शन. जर तुम्ही EWS मधून अप्लाय करत असाल, जे तुम्ही अगोदर सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटचं इथं तुम्हाला अपलोड करावं लागतं. नंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑर सर्टिफिकेट ऑफ SSC, 10वीची जे तुमची मार्कशीट असेल तर 10वीची मार्कशीट इथं अपलोड करायची. नंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ HSC म्हणजे 12वीची मार्कशीट तुम्ही इथं अपलोड करायची. किंवा 12वी नसेल केली, तुम्ही जर डिप्लोमा केला असेल 3 वर्षाचा म्हणजे पॉलिटेक्निक केलं असेल तर तुम्ही इथं पॉलिटेक्निकचा डिप्लोमा अपलोड करायचा. त्यानंतर जर तुम्ही JEE दिली असेल तर JEEचं स्कोर कार्ड जे असेल तुमचं पेपर 1चं ते तुम्ही इथं अपलोड करायचं. त्यानंतर स्कोर कार्ड ऑफ MST CET 2025, तर 2025चं MST CETचं हे स्कोर कार्ड तुम्हाला इथं अपलोड करावं लागतात. जे सगळे डॉक्युमेंट अपलोड केले व्ह्यूमध्ये सगळे एक एक दिसून जाते. जर वाटलं काही चुकलं तर सिम्पली डिलीट करायचं, पुन्हा ते अपलोड करू तुम्ही शकता. तर हे तुमचं झालं. त्यानंतर प्रोसीड बटनावरती सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. जसे तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करता, तुमच्या आता शेवटच्या स्टेप्स आहेत काही, यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. जर तुमची कॅटेगरी जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला 1000 फीज भरावी लागते. जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येता जनरलची सोडून OBC, SC, ST वगैरे, तर तुम्हाला 800 रुपये फी वन टाईम भरावी लागते. तर पाहू शकता इथं MST CET ॲप्लिकेशन फीज 800 रुपये, ऑनलाईन ॲप्लिकेशन फी 200 रुपये, ऑनलाईन ॲप्लिकेशन फी पेड नील म्हणजे तुम्ही अजून भरलेली नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी सिम्पल आहे. पेमेंटचं तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार. पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असतील. इंटरनेट बँकिंग किंवा तुम्हाला UPI असेल तर सगळ्यात सिम्पल मी सांगतो तुम्हाला UPI सिलेक्ट करायचं. आणि UPIमध्ये सुद्धा ऑप्शन असते ते म्हणजेच की QR कोड. तरी QR कोड जो असतो सिम्पली तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एक QR येऊन जातो आणि तो QR तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएम जे असेल तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ते स्कॅन करायचा आणि पेमेंट सिम्पली तुम्ही स्वतः करू शकता. ओके. तर तुम्ही असं पेमेंट करायचं. पेमेंट केलं की सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. तसे सेव्ह अँड प्रोसीड करता नंतर येथे तुमचं सबमिट. ओके. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशन.
पहा आपण हे जे केलं आहे ते ई व्हेरिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे जे सगळे डॉक्युमेंट आता आपण केले ते अपलोड केले आपण स्वतः ऑनलाईन आपल्या लॅपटॉपवरून अपलोड केले म्हणून आपण ई स्क्रुटिनी मोडने ई व्हेरिफिकेशन केलेलं आहे. तर ई व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट आता सबमिट करायचं. ते सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं. इथं जसे तुम्ही क्लिक करता तुमचा फॉर्म इथं सबमिट होऊन जाणार आहे. म्हणजेच तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देण्यासाठी. ओके. तर आता तुम्ही इथं फॉर्म सबमिट केला. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी फॉर्म सबमिट झालेला आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आणि इथं तुमचं पुन्हा डिटेल्स येऊन जातील की तुम्ही किती डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड होते. टोटल 8 आणि तुम्ही किती डॉक्युमेंट अपलोड केले तर टोटल 8. तर तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत आणि तुम्ही किती डॉक्युमेंट अपलोड केले हे तुम्हाला येऊन जाते. आणि टोटल रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू बी अपलोडेड म्हणजे अपलोड नाही केले नसतील केले तर इथं सुद्धा ते लिहून येते. म्हणजे सगळी इथं इम्पॉर्टंट डिटेल्स तुमची येऊन जाते. त्याचबरोबर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर इथंच तुम्हाला एक ऑप्शनसुद्धा येऊन जाते प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केलं की तुमचं इथे ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट होऊन जातो. सगळं पेमेंट वगैरे तुम्ही केल्यानंतर. तर असा तुम्हाला कम्प्लिटली ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा. आता तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट होतो. सबमिट झाला की आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ई स्क्रुटिनी मोडने तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोडने होणार आहे. हे झालं ई व्हेरिफिकेशन. जर तुम्ही ऑफलाईन मोडने केलं तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करावा लागतो आणि आपण आता जे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अपलोड केले ते ऑनलाईन न करता त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन तुम्हाला ते अपलोड करावे लागते. ओके. तर ही झालं पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या स्टेप्स. आता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जसे सबमिट करता सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं वेट करावं लागतं. तर काय वेट करावं लागतं तर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा ओपन करायचा आहे तुम्हाला. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच काय जो तुम्हाला लॉग इन आय डी मिळालेला आहे आणि जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर जी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यावरती फॉर्म भरल्यानंतर तर तुम्ही तो लॉग इन करायचं. लॉग इन केलं की तुम्हाला इथं एक लिहून येते. तुम्ही जेव्हा लॉग इन करता तेव्हा तुमच्या स्क्रीनवरती की ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट पाठवलेले आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत किंवा इनकम्प्लीट आहेत हे तुम्हाला तिथं दाखवते. जसं किंवा इथं सांगितलेलं आहे की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट म्हणजे तुम्ही लगेच भरता तर लगेच तर व्हेरीफाय नाही होत ना. तर काही दिवस वेट करावं लागतं. तुम्हाला नंतर मेसेज येते की ठीक आहे तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे. तुमचा फॉर्म इथं म्हणजे ग्रीनमध्ये लिहून येते की ठीक आहे सगळं तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे कंप्लीट झालं आहे. तुम्हाला ईमेल आय डी वरती सुद्धा मेसेज येईल. तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा मेसेज येईल किंवा मोबाईलवरती नाही आला तर ईमेल आय डीवरती चेक करायचा किंवा लॉग इन करून तुम्ही तर इथं चेक करू शकता. ते व्हेरिफिकेशन स्टेटस नंतर तुम्हाला चेक करावं लागतं जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्याच्या काही दिवसानंतर. तर त्याचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हा पूर्ण प्रोसेस झाली स्टेप झाल्या तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या. हा पुढे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू वॉचिंग व्हिडिओ. काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.